झाला आणि त्यात आपले शहीदचे जवान झाले यांच्या पुण्यस्मरणा दिनानिमित्त आज भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे। भारतीय जनता पार्टी अणुशक्ती विधानसभेच्या वतीनं आपले दक्षिण मध्य मुंबईचे उपाध्यक्ष व सर्वांचे लाडके नगरसेवक दिनेश बगडे यांच्या वतीने आज भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम इथे आयोजित केलाय। तरी सर्वांनी व्यापारी मंडळ सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हजर राहायचं आहे। थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। भारतीय जनता पार्टी अणुशक्ती विधानसभेच्या वतीनं जो 26/11 वरती जो बिहार हल्ला झाला व आपले शहीदचे जवान झाले त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे। तरी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व्यापारी मंडळ सर्व स्थानिक नागरिक या सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी इथे उभे राहायचं आहे। भारत माता की अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, वीर जवान अमर रहे, अमर रहे, अमर रहे, वीर जवान अमर रहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केलाय। ते सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व स्थानिक नागरिक यांनी याचा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायचे। एक दिया शहीदों के नाम, एक दिया शहीदों के नाम। आज 26/11 मुंबईवरती जो भ्याड हल्ला झाला त्याचा आम्ही निषेध करतो। कारण या हल्ल्याने मुंबईकरांना खूप वेदना झाल्या। वीर जवान त्या शहीद झाले। एवढं मोठं दुःख आपल्या मुंबईवरती महाराष्ट्रामध्ये झालं हे न संपणारं दुःख आहे। शहीद वीर जवानांना आपल्या गोवंडीच्या वतीने सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि आपण सर्व मिळून दीप प्रज्वलित करून शहीदांना सलामी द्यायची आहे। अमर रहे, अमर रहे, वीर जवान अमर रहे, अमर रहे, अमर रहे, वीर जवान अमर रहे, अमर रहे, अमर रहे, वीर जवान अमर रहे। मला करू द्या जरा। नाही ब्लॉक करतो। भारतीय जनता पार्टी अणुशक्ती विधानसभेच्या वतीनं 26/11 जो भ्याड हल्ला झाला त्या शहीदांना पुण्यस्मरण दिनानिमित्त आज भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे। तरी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व्यापारी मंडळ व सर्व स्थानिकांनी भावपूर्ण श्रद्धांसाठी इथे हजर राहायचं आहे। हॅलो, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे। भारतीय जनता पार्टी अणुशक्ती विधानसभेच्या वतीनं 26/11 वरती जो भ्याड आपला हल्ला झाला त्या हल्ल्याच्या शहीदांना पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहायचं आहे।
तरी सर्वांनी एक 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचं.